नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे एवढं भयानक झालंय का? जीवावरती उठण्यापर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्यात का? आपण पाहिलं असेल की नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये हाणामारीपर्यंत गेला होता हा सगळा राडा. आता तो खुनापर्यंत जाऊन ठेपला. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचा शहर अध्यक्ष मनसेचा अक्षरशः त्याची बिनविरोधसाठी हत्या करण्यात आली, हत्या घडवून आणली. म्हणजे आज काय म्हटलं पाहिजे आपण? हे एकनाथ शिंदे गटाचे जे शिवसेनेचे शंकर शिंदे आहेत, या शंकर शिंदे आणि त्यांच्या लोकांनी अक्षरशः त्या बाळासाहेब सर्वदेला जाग्याला संपवलं. महाराष्ट्राचं राजकारण जे आपण बिहार म्हणायचो त्यापेक्षाही पलीकडे गेलंय का? महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर एवढा कसा काय ढासळला? काय म्हटलं पाहिजे अशा या राजकारणी लोकांना? आमच्याच देशातले हे राजकारणी सत्तेसाठी आणि पदासाठी एवढे लालची झालेत की एकमेकाच्या खुनापर्यंत जाऊन ठेपलेले आहेत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे. तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा, म्हणजे राजकारणातलं खरं वास्तव आणि भयान वास्तव हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे भयावक असं आपल्या देशाचं राजकारण झालेलं आहे आणि काही या राजकारणी लोकांना स्वैरसूतक राहिलं नाही जनतेचं. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल. तर चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच हाणामाऱ्या, उमेदवारी मिळवण्यासाठी तडजोडी हे आपण पाहिले की 5 कोटी एका तिकिटाला, 10 कोटी एका तिकिटाला असं सुद्धा आपण ऐकलं. त्यात सर्वाधिक राडा हा नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी झाला. तर हा राडा सर्वाधिक भारतीय जनता पक्षामध्ये झाला. हे का झालं? तर भारतीय जनता पक्षामध्ये जे आयात उमेदवार आहेत, म्हणजे जो तो उठतोय भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि सांगतोय की मी विकासासाठी तिकडे चाललेलो आहे. आणि जर सगळेच लोक जर विकासासाठी जात असतील तर मग आमचा शेतकरी उपाशी का मरतोय? सर्वसामान्य माणसं उपाशी तापाशी का मरतोय? म्हणजे हा पण मोठा खेळ आहे का नाही? तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे, त्यातला राडा असा आहे मित्रांनो की या खुनामुळं अक्षरशः सोलापूर शहर हादरून गेलेलं आहे. हादरूनच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते. आता सर्वसामान्य माणूस मतदानाला सुद्धा जातोय का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचं झालंय असं, डॉक्टर किरण देशमुख यांच्या भागातील उमेदवारी मिळवण्यासाठी बाळासाहेब सर्वदे व शंकर शिंदे यांच्यामध्ये जोरदार टसल लागली होती, जोरदार ताकद लावली होती त्यांनी. आता सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाची ताकद आहे असं म्हटलं जातं आणि युती आहे त्यांची असंही बोललं जातं. युतीतून त्यांना काही जागा दिलेल्या आहेत, तर त्या जागेतून आपल्याला जागा मिळावी याच्यासाठी ताकद लावली होती. मात्र आता भाजपनं शिंदे गटातील शालिनी शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटातून उमेदवारी मागता मागता भारतीय जनता पक्षानंच शंकर शिंदे यांच्या बायकोला म्हणजे शालिनी शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. आता त्यांचे चुलत भावाच्या पत्नीकडून भावाला उमेदवारी मागितली गेली. आता ह्याच्यामध्ये असं झालं की बाळासाहेब सर्वदे यांनी सुद्धा त्यांच्या घरच्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, म्हणजे चुलत बहिणीचा. आणि या प्रकरणामध्ये उमेदवारी कोणाची ठेवायची, कोणाचा फॉर्म काढायचा, तर बाळासाहेब सर्वदे यांच्या बहिणीनं जो फॉर्म भरला होता
तो मात्र बाळासाहेब सर्वदे यांच्या चुलत भावाच्या पत्नीने भाजपकडून उमेदवारी मागितली होती आणि अचानक शालिनी शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. जो उमेदवारी अर्ज दाखल केला होता बाळासाहेब सर्वदे यांच्या चुलत भावाच्या पत्नीनं, तो सुद्धा मागे घेण्यात आला. आता उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर मात्र बाळासाहेब सर्वदे हे जाब विचारण्यासाठी शालिनी शिंदे, शंकर शिंदे यांच्या घरी गेले की बाबा आम्हाला तिकीट मिळत असताना तुम्ही अचानक इकडे आले आणि तुम्हाला तिकीट मिळालं. जाब विचारायला गेल्यानंतर मात्र शालिनी शिंदे आणि तिथं जे असणाऱ्या सगळ्या लोकांनी त्यांना घेरलं आणि गुप्तीनं भोगसून जाग्यालाच ठार केलं. म्हणजे सगळ्या जणांनी मारहाण केली, गुप्तीनं भोकसलं आणि जाग्यालाच मृत्यू झाला. आज या घटनांमधून आपल्याला काय दिसतंय? आता यानंतर सर्वोदय गट आक्रमक झाला, त्या ठिकाणी गेले, त्यांचं ऑफिस तोडलं, तोडफोड झाली. आता तिथं कोणीच सापडलं नसन. पोलिसांनी या प्रकरणी 4-5 लोकांना अटक देखील केली. परंतु भारतीय जनता पक्षामधला जो हा अंतर्गत वाद आहे अक्षरशः हा बोक्साबोक्षीपर्यंत गेला, म्हणजे जीवे मारण्यापर्यंत गेला. एका मनसेच्या शहराध्यक्षाच्या, मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाची हत्या होऊ शकते या प्रकरणामध्ये. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अमित ठाकरे यांनी त्यांना निवडीचं पत्र दिलं होतं आणि अक्षरशः त्याचा खून करण्यात आला. म्हणजे आपल्या देशाचं जे राजकारण आहे, महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, हे नेमकं कोणत्या दिशेनं चाललंय? आपल्याला जे सांगितलं जातं की विकासाच्या दिशेनं चाललंय, विकासाच्या दिशेनं चाललंय. नेमका विकास चाललाय कुठल्या दिशेनं मित्रांनो? हे जर खुनापर्यंत जर जात असेल सगळ्या गोष्टी, तर अशा गोष्टींना आपण काय म्हटलं पाहिजे की ह्या सगळ्या महाराष्ट्रभर सगळीकडे असंच झालंय. काल नाशिकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या 2 गटांमध्ये राडा झालेला आहे. अक्षरशः आयात उमेदवाराला तिकीट दिलं, त्याच्यामुळे तत्कालीन नगरसेवक ज्या होत्या त्या अतिशय संतापल्या. त्यांनी सांगितलं की तू चौकात ये आमच्या, तुला दाखवते कसं काय ते, आणि तू निवडूनच कसा येतो हे सुद्धा तुला दाखवते. अशा पद्धतीचं मित्रांनो जर वाद होत असेल आणि पक्षाची लोक जर शांतपणे बघत असतील, तर अशा राजकारणाला काय म्हणायचं? सर्वसामान्य माणसानं काय ह्यांच्याकडून अपेक्षा करायच्या, काय घ्यायचं नेमकं? आज महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मात्र रक्तरंजित क्रांती घडली, रक्तरंजित निवडणुका झाल्या. आता ही क्रांती काय म्हणता येणार नाही, कारण की भारतीय जनता पक्षाचा डॉलराच एवढा मोठा झालाय, फुगाच एवढा मोठा झालाय, हा काही दिवसातच फाटदुशी फुटेल आणि इकडे तिकडं अस्तव्यस्त पडेल असं दिसते. म्हणजे आयात पक्षामध्ये लोक घेण्याची जी परंपरा एवढी वाढलेली आहे की ज्याला नाही त्याला कोणाला बी पक्षात घेतलं गेले आणि त्याच्यामुळे हे सगळे वाद उपळून आलेला आपल्याला चव्हाट्यावरती दिसते. आज सोलापूरमध्ये बाळासाहेब सर्वदे या तरुणाची हत्या झाली. या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. म्हणजे राजकारणामध्ये अक्षरशः गुन्हेगारांचं राजकारण झालंय. राजकारणामध्ये यायचं म्हणजे ज्याच्यावरती गुन्हे. आज आपण पुण्यामध्ये पाहिलं की मोठमोठ्या गँगच्या लोकांनाच उमेदवारी दिल्या गेलेल्या आहेत. हे जर असंच सुरू राहिलं तर अशा गोष्टींना आपण काय म्हटलं पाहिजे मित्रांनो? तर या निमित्तानं इच्छुक आणि बंडखोर आणि उमेदवारी मिळालेल्या यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नाराज्या सुरू झालेल्या आहेत. आता निवडणुका होईपर्यंत अजून किती लोकांचे खून मुडदे पडतील हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यातच निवडणुका झाल्यावर सुद्धा किती लोकांचे मुडदे पडतील हे सुद्धा सांगता येणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.